श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। माझं कीर्तन झालं 11:30ला कीर्तन संपलं। त्या ग्रामस्थांनी माझं यूट्यूबला कीर्तन ऐकलेलं होतं, त्यामुळं त्यांना माहिती होतं म्हणजे काय फारच गोड आवाज असं नाही, पण तिथं जे होते ते नॉर्मली कलाकार होते, त्यामुळे त्यांनी सांगितलं आरतीताई आमची इच्छा आहे की तुम्ही भजन करावं। माझा प्रवास दूरचा होता, पण ती मला गाडीपासून यायला आल्यानंतर माझा नाविलाज झाला। मी 1 तास भजनाला बसले 11:30 ते 12:30, लक्ष द्या। 12:30ला भजन संपलं, पुन्हा गाडी जवळ आले तर ते म्हणले नाही ताई तुम्हाला दूरचा प्रवास करायचा आहे, तुम्हाला चहा घेऊन जावं लागेल। पुन्हा वाजला 1 आणि चहा घेऊन आम्ही गाडीमध्ये बसलो। अगदी इथून जसं पलीकडे गेल्यानंतर एवढ्याच अंतरावर आम्ही गेलो। रात्रीच्या 1 वाजता एक मुलगी रस्त्यावरती उभा होती, आमच्या गाडीलाच आडवी उभा होती ती। आणि मग आमचे बंधू म्हणले ताई ही मुलगी रात्री 1 वाजता जागी हो कोण आहे? आमचे बंधू त्यावेळेला सुट्टीला आलेले होते, ते म्हटले ताई ही मुलगी रस्त्यावरती उभा आहे। म्हटलं भाऊ गाडी थांबव ना। आणि मग ती मुलगी आमच्या दादाजवळ आली आणि तिनं विचारलं, म्हणे आरती ताई आहे का तुमच्या गाडीमध्ये? आमचे भाऊ म्हटले हो आहे ना ताई। मग मी तिला म्हटलं का गं बाळा ती 6वीलाच असेल। मी म्हटलं का गं दीदी? ती रडायलाच लागली, मला तिला बोलणं सुधरेना, ती रडत होती जोर जोरानं। मी म्हटलं अगं तुला झालं काय? तू बोलायचं सोडून तू आता या क्षणाला रडत का आहेस? तिनं सांगितलं आरती ताई, तिनं मला तिचं दुःख सांगितलं। म्हणले माझे जे वडील आहेत ना खूप दारू पितात म्हटले। म्हटलं मग आता? ती म्हणे माझे वडील दारू पितात, मला फार दुःख आहे म्हटले माझे वडील दारू पितात तर। पण तुम्हाला मला एक सांगायचं म्हटले आरती ताई, वडील पितात तर पिऊ द्या, मला त्यांना त्या ठिकाणी मला ती मुलगी इतकी सुज्ञपणाने बोलत होती, आपण लहान आहे, आपण त्यांना त्या ठिकाणी सांगू शकत नाही की बाबा तुम्ही पिऊ नका, सांगितलं तरी आमचे बाबा ऐकत नाही। पण उतार वयाला आमचे आजी आजोबा फार वयस्कर आहे म्हटले, पण आमच्या वडिलांच्या पिण्यानं आमचे बाबा आई खूप दुःखी असतात म्हटले। आणि माझी जी आई आहे ना, आमचे बाबा रोज दारू पितात आणि रोज आईला कशानं मारतच राहतात। मला मनातून एवढं वाईट वाटलं, मला त्या मुलीशी बोलणंही शक्य झालं नाही। मी म्हटलं अगं दीदी, पण ती मुलगी रडायचं मात्र थांबेना, जोर जोरानं रडतच होती आणि एवढं ती तिचं दुःख प्रगट करत होती। मी तिला सांगितलं अगं आता तुझे बाबा दारू पितात, तू तर त्यांना थांबवू शकत नाही, कुठे राहतात तुझे बाबा? ती म्हणली शेतामध्ये राहतात। आई बाबाचं त्यांचं जमत नाही, ते फार नेहमी पिलेले असतात ना म्हणून ते शेतामध्ये राहतात, पण आईला खूप त्रास देतात। पण इथं आजी आजोबाजवळ मी सप्ताह चालू आहे म्हणून आले आरतीताई, पण मला फार शिकण्याची इच्छा आहे, पण माझे बाबा खूप दारू पितात ना, त्यामुळे मला शिक्षण करणं अशक्य वाटतं आरतीताई। मला ती मुलगी ज्या वेळेला बोलत होती मलाही अश्रू अनावर झाले, मी रडत होते। पण तिला एकच सांगितलं दीदी आता मीही तुझ्या वडिलाकडे या क्षणाला येऊ शकत नाही किंवा आपणही तुझ्या वडिलाला बोलू शकत नाही, पण एकच कर, तू खूप मोठं शिक्षण घे आणि तुझ्या घराचं नाव उज्ज्वल कर, त्यांना आपण थांबवू शकत नाही। मला एकच सांगायचं आहे, अरे ज्या घरचे लोक पितात ना त्या परिवाराचं दुःख एवढं सोपं नाहीये। आणि म्हणून मुलगी सुद्धा भगवंताला विनंती करत असते, देवा माझं तारुण्य आहे रे, आणखी हे आयुष्य माझं खूप दूर जायचंय, माझा नवरा दारू पिणार आहे आणि या पिण्याच्या नादामध्ये जर तो एक दिवस गतप्राण झाला तर माझं आयुष्य शेवटापर्यंत नेणं हे माझ्यासाठी कठीण आहे, माझ्या लेकरा बाळासाठी मला जीवन जगावं लागणार आहे। पण ती फार सुंदर भाव प्रगट करते की कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, माझ्या माहेरी गा श्रीमंतीचा थाट, दारू नया केली माझ्या प्रपंचाची वाट, माझ्या माहेरी गा वाटे मला भूषण, दारुड्या घरी दिला मला देऊ कुणा दूषण, सासर माहेर कुठाच जुळना, दिलं मला इथं कसं माझं मला कळेना। ती मुलगी भाव व्यथा प्रगट करते। म्हणून माझी विनंती असेल, जर कुणी दारू पित असेल परिवाराचं दुःख समजून घ्या आणि जीवनातून व्यसनापासून नक्की दूर व्हा। विठ्ठल विठ्ठल
नसेल तर महाराज सांगतात, अरे खरं सुख पाहिजे ते तुम्हाला इतरत्र शोधून सापडणार नाही. संत सांगतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठला विठ्ठला मुखी. म्हणून महाराज सांगतात, मगरा म्हणामे खऱ्या सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर मगरा म्हणामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. महाराज आम्ही जरूर चिंतन करू, संत संगती करू, परंतु संत संगती केल्यानंतर सुख जीवनामध्ये परमार्थिक सुख प्राप्त झाल्यावर त्या साधकाची अवस्था काय आहे? अभंगाचं तृतीय चरण. कंठी प्रेमदाते नयनी नीरलो, कंठी प्रेमदाते नयनी नीरलो, कंठी प्रेमदाते नयनी नीरलो, कंठी वाजवता तरी कशाला, एकदम जोरात सगळ्यांनी. क्या बात आहे, वा वा. अगदी खरं वेळ आपला संपलाय तसं. पण मला दादाने सांगितलं 10-15 मिनिटं वाढली तरी हरकत नाही. खरं तर ही जी मैफिल आहे ना महाराज, ही खूप दिवसांनी आज हा योग आलाय. या कोरोनाने एवढं त्या ठिकाणी महाराज विस्कळीत करून सोडलं, कुणाच्या गाठी नाही, भेटी नाही. पण आज या योगेश दादांनाच धन्यवाद द्यावे लागेल. यांना धन्यवाद देण्यापेक्षा त्यांनी एवढे नामवंत गायक वादक आज या ठिकाणी बोलवले, खरे तर धन्यवाद त्यांना द्यावे लागेल की या निमित्तानं आज एवढी सुंदर मैफिल आहे, एवढं गोड त्या ठिकाणी वातावरण आहे. बरं का योगेश दादा, मला फोन करणारे बरेच जणांचे आज 7-8 जणांचे कॉल आले. आरतीताई तुमचं कीर्तने म्हटले आज कसाब खेड्याला. म्हटलं हो, पण ती मला एकच म्हणत होते, ताई वातावरणच आहे. मी आता गेल्यावर कळलं, तुमचं ऐकून मला कसं कळणार नुसतं वातावरण वातावरण. पण खरंच आता अनुभव घेते आहे. अगदी गोड सुंदर चाल गायली दादा. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. लक्षात आला असेल तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाण ऐकल्याबरोबर की महाराज सांगतात त्या साधकाची अवस्था, कंठ दाटून येतो, डोळ्यातून अश्रू वाहतात, ही साधकाची स्थिती आहे. आणि म्हणून आता मला वाटतं 11 वाजले. मी जरी 10-15 मिनिटं तुमच्याकडून घेणार असेल, पण तत्पूर्वी सगळ्यांनी ताट बसा. तुम्ही भजनच करा, टाळ्याच वाजवा, कारण आमचाच आवाज एवढा आहे, त्यामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत येऊच शकत नव्हता. मला याची पूर्णतः जाणीव आहे. पण आता सगळ्यांनी मात्र ताट बसायचे. 2 मिनिटं माझ्या राधा राणीचं भजन, नंतर आपण संप्रदायाच्या नियमानं भजन करू. जमेल तितकं प्रेमानं श्रद्धेनं सगळ्यांनी ताट बसा. 2 हाताने टाळी आणि मुखानं 2 मिनिटं सगळ्यांनी राधा राणीचं भजन करा. राधे राधे हो
राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 श्याम मिला राधे 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 कृष्ण मिला राधे 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 श्याम मिला राधे 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 श्याम मिला राधे 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 श्याम मिला राधे 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 कृष्ण मिला राधे 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 श्याम मिला एक साथ ताली जय हो राधे 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 श्याम मिला राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे जय हो राधे राधे हो राधे 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 आमच्या श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर